करता कि मेरी चाहना है लेकिन मैं अभी नहीं हो पा रहा। है ना, मेरी चाहना है लेकिन मैं नहीं हो पा रहा हूँ। आणि हे मेरा जो चाहना है और मेरा जो करना है, ये गैप बढ़ रहा है या कम हो रहा है जैसे जैसे अपना टाइम जा रहा है, जैसे जैसे एज बढ़ रहा है? काय वाटते, जसं जसं माझं वय वाढते आहे तसं तसं हा गॅप वाढतोय की कमी होतोय? म्हणजे जेव्हा मी लहान होतो आणि जेव्हा नंतर थोडे अजून नंतर आता, काय वाटते, हा गॅप आता वाढत चाललाय असं वाटते की कमी होताना दिसतोय? आणि इकडे लक्ष जाते का? द सेम. पहिला तर व्हाय दिस गॅप इज देअर, है ना, आणि हा गॅप असेल तर त्या गॅपसाठी आपलं आता आपण व्हॉट इज माय प्रोग्राम. जर आता मला तो गॅप दिसतोय, देन व्हॉट इज माय प्रोग्राम अँड व्हॉट शुड बी माय प्रोग्राम. आणि हा गॅप आता कमी करण्यासाठी माझं काही करणं आहे की वाढतोच आहे? तर एक तर आपल्याला छान की मला मेरी चाहना और मेरा जो करना, हे मला दोन गोष्टी दिसल्या. या दिसल्या आपल्या सर्वांना कि चाहना तो है लेकिन मैं कर नहीं पा रहा हूं. तर ठीक है, मेरी चाहना और मेरा कर पाना अगर ये गॅप है, तर त्याच्यासाठी माझा काय प्रोग्राम आहे? त्यासाठी मी काही करतोय का? की बाबा मी आता दुःखी आहे, मला आता सुखात करायचं आहे, सुखात जायचं आहे, त्यासाठी काही प्रोग्राम आहे आपल्याकडे? काय वाटते, हो की नाही? प्रोग्राम आहेत आपल्याकडे? बरं, सगळ्यांनाच कळते असं की आपण सुखात आहोत दुःखात आहोत, या फिलिंग्स कळतात आहे आपल्याला? म्हणजे कोणाला कळत नाही असं कोणी आहे की नाही सर मला हे दोन्ही कळत नाही? असं नाही, म्हणजे कळतात आहे. जर आपल्याला ह्या स्टेट्स कळतात आहे की मी सुखात आहे आणि मी दुःखात आहे, आणि मग माझा काय प्रोग्राम आहे की त्या दुःखातनं सुखामध्ये येण्यासाठी माझे काय प्रोग्राम्स आहे? काय वाटते? कारण ऍक्टिव्हिटी तर चालूच आहे आपल्या, की आपण नुसतं काहीच करत नाही असं काही वाटते तुम्हाला? करतोय ना आपण, हो की नाही ना? आपण सर्वच करतो आहे. आणि हे जे करत असताना काय वाट, आता तर उलट तुम्ही छान उत्तर देऊ शकता. आता काय काय वाटते, तो गॅप आहे की नाही? गॅप आहे, आणि निरंतर सुख आणि सुखासाठी आपलं करणं पण आहेच ना. तर करणं, प्रत्येकाचा आन्सर हेच आहे. असं का होतंय? म्हणजे आपली चाहना तर काय आहे? हर एक की चाहना क्या है? सुखी होना. सुखीसाठी तो प्रयत्न पण करतो, पण ते प्रयत्न करत करत असताना तो परत जास्त दुखी होतो. म्हणजे प्रयत्न तर करतोय, आणि पण प्रयत्न करत करत असताना आपण जास्त दुखी होतोय, हे आपल्याला दिसतेय का? हा गॅप. कारण म्हणजे हमारे जो प्रयास है, हमारे प्रयास निरंतर सुख और समृद्धि के अर्थ में है. बट हमारे जो प्रयास सुख और समृद्धि के अर्थ में है, तो उस प्रयास सही दिशा में जा रहे कि नहीं, मैं इस जगह पे अभी हम आएंगे की सही में हमारे जो प्रयास है, आपले प्रयास तर आहेतच ना, आपल्याला त्या दुःखातनं बाहेर यायचंच आहे. पण जसं जसं त्या दुःखातनं बाहेर येण्याचा आपला जो प्रयास आहे, आपला जो कार्यक्रम आहे, पण त्यातनं असं कळते की अरे आपण परत त्यात गुरफुटतोय, आपण परत त्यात जातोय, आणि परत परत ते प्रॉब्लेम क्रिएट होत आहे. तसं सकाळी म्हटलंय की वी आर हॅव्हिंग अ प्रॉब्लेम्स, वी आर गोइंग फॉर अ सोल्युशन, बट फॉर दॅट सोल्युशन अगेन द मल्टिपल प्रॉब्लेम्स आर गेटिंग क्रिएटेड. म्हणजे एकाच प्रॉब्लेम मधनं आपल्याला मल्टिपल प्रॉब्लेम्स क्रिएट होताना दिसत आहेत, आणि टाइम बिंग सोल्युशन दिसते. तर असंच काहीसं इथे होते आहे का? तर इथे आपल्याला तो चेक करावा लागेल कि जो भी मेरे प्रयास है ना, सुखी होने के अर्थ में, समृद्ध होने के अर्थ में, वो सही में, सही अर्थ में है या कहीं और है? कारण आपले तर प्रयास तर आहेतच ना. मग आपल्याला हे चेक करावं लागेल की जे सुख म्हटलेलं आहे ना, सुख पण हा शब्दच आहे ना. आणि इथे आपण म्हटलं होतं की सुख आणि समृद्धी,
आणि याची निरंतरता, याच्यासाठी आपण जातोय. आणि यासाठी आपल्याकडे एक कार्यक्रम आहे. मग त्या कार्यक्रमकडे जात असताना आता आपल्याला असं दिसतंय की हे तर परत कमी कमी जाते. तो जो भी मेरा कार्यक्रम है सुख और समृद्धि के अर्थ में, इस कार्यक्रम सही में सुख और समृद्धि के अर्थ में है, या मुझे ऐसा लगता है ना, सुविधा संग्रह करके मैं सुखी होऊंगा. म्हणजे अगर मैं निरंतर सुख और समृद्धि की तरफ जाना चाहता हूं, है ना, त्यासाठी माझा कार्यक्रम पण आहे. आई एम गोइंग दैट प्रोग्राम, बट वेन एवर आई एम गोइंग फॉर दैट प्रोग्राम, इस प्रोग्राम के साथ न म्हणजे सुखी आणि समृद्ध होण्यासाठी मी सुविधा आणि संग्रहकडे जातोय की काय असं मला कळतंय. क्या लगता है कि सुविधा और संग्रह से मैं सुखी हो पाऊंगा, है ना, सुविधा संग्रह से मैं सुखी और समृद्ध हो पाऊंगा. और इसी कारण माझा जो कार्यक्रम आहे तो इकडे वळाला, ना की मला सुखी आणि मला काय करायचं अल्टिमेटली, मला सुख आणि समृद्ध व्हायचंय, मला त्याच्यात निरंतरता व्हायचं आहे. आणि मला सुख आणि समृद्धीच्या निरंतरतेसाठी माझा कार्यक्रम पाहिजे. पण ह्या कार्यक्रमामध्ये जात असताना मी ह्यामध्ये आलो की थ्रू सुविधा संग्रह मी सुखी आणि समृद्ध होऊ शकतो. ही मान्यता माझ्या आहे की काय. तर इथे आता आपण व्हेरीफाय करू शकतो की आपण निरंतर सुख और समृद्धीसाठी जातोय आणि त्यासाठी माझे प्रोग्राम्स आहे. आणि त्यासाठी जे प्रोग्राम्स आहे त्या प्रोग्रामसाठी मग मी सुविधा और संग्रहच्या दिशेने जातोय. आणि मग मला असं वाटतंय की जास्तीत जास्त सुविधा, जास्तीत जास्त संग्रह झाल्यानंतर मी मग सुखी आणि समृद्ध होईल, अशी माझी काही मान्यता आहे की काय, तो तिथे चेक करावं लागेल. इकडे आपलं लक्ष जाते का. तर मग इथे आपण चेक करू शकतो की माझा मॅक्झिमम टाइम कुठे जातोय. म्हणजे खरंच आपण इकडे जातोय की इथे जातोय. कारण सुखाचा अर्थ आपल्याला जर कळाला तर मग आपल्या त्या कार्यक्रमामध्ये घोळ होणार नाही. पण सध्या जो प्रॉब्लेम इथे येतोय है ना, तो असा होतोय का. क्या अभी हम ये देख पा रहे, पहले इथे है ना, हमारी चाहना तो है ना, हमारी चाहना तो है सुख और समृद्धि के अर्थ में, लेकिन हमारा क्या कार्यक्रम है. तर आपला कार्यक्रम सुख और समृद्धीसाठी, म्हणजे टू हुम वी आर कॉलिंग एज अ हॅपीनेस, टू हुम वी आर कॉलिंग एज अ प्रॉस्पेरिटी, आणि त्याच्यासाठी कार्यक्रम आहे की काय सुविधा संग्रहमधनं मी सुखी होऊ शकतो, हा माझा कार्यक्रम आहे. काय वाटते. सुविधा संग्रह म्हणजे सुविधा म्हणजे एक घर, नंतर एक घर, पहिले एक घर, नंतर एक घर झाल्यावर. हा रमाकांत भाऊ बोला. नाही, घर म्हटल्यावर बरोबर ते आले ना. नाही, तुम्ही बसा ना दादा, बसा. हा स्वतः आणि इतरांसोबत जोपर्यंत आपण समतोल राखणार नाही तोपर्यंत माणूस कधी सुखी शकतो. त्या दोघांचं सामंजस्य जेव्हा तयार होईल तेव्हाच माणूस हा समाधानी. बढिया. म्हणजे याच्यातनं आपल्याला दोन गोष्टी कळतात आहे की एक तर स्वतःकडे लक्ष देणं है ना, कंपॅरिझनही कशासाठी तर आपण पाहूया, पण सध्या स्वतःकडे लक्ष देणं. आणि दुसरं म्हणजे की सुख आणि समृद्धीचा सही अर्थ कळणं. जर मला सुख आणि समृद्धीचा जर सही म्हणजे मिनिंग कळालं, वन्स आय गॉट दॅट मिनिंग, मग माझा कार्यक्रम तिकडे जाईल. मग आता आय डझंट हॅव दॅट, म्हणजे इथे काहीतरी प्रॉब्लेम येतोय की काय असं मला वाटते. कारण जर मी माझा कार्यक्रम पाहिला, जर मी माझा, कारण आपण जो मेरी चाहना है और जो मेरा करना है तिथे डिफरन्स कळाला. मग तो डिफरन्स का आहे, तर इथे आपण गेलो की अरे तो डिफरन्स काय आहे. कारण माझं जे कळणं आहे सध्या, जर जे माझं कळणं आहे मॅक्झिमम सुख आणि समृद्धी हे समजून घेण्यासाठी आहे की सुविधा आणि संग्रह साठी आहे. काय वाटते तुम्हाला. सो द ॲक्युम्युलेशन ऑफ दॅट फिजिकल फॅसिलिटीसाठी माझा जास्त वेळ आहे की टू गेट
अंडरस्टूड की टू होम वी आर कॉलिंग ॲज दॅट हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी त्यासाठी आहे. काय वाटते तुम्हाला? मला त्या कारची गरज आहे म्हणून मी ते कार घेतली, ते समृद्ध नाही. आणि मला गरज नाही पण तरी सुद्धा मी ते कार घेतोय, ते जरा सांगा. बढिया. आता ना सोनवणे दादांनी आपल्याला एक दिलाय ना, कार. व्हॉट इज द पर्पज ऑफ अ कार? कार म्हणजे व्हेकल. आपण कार म्हणजे व्हेकल म्हणू. म्हणजे कार पण नाही, टू व्हीलर पण चालेल, सायकल पण चालेल, बैलगाडी पण चालेल, ट्रॅक्टर पण चालेल. व्हॉट इज द पर्पज ऑफ द व्हेकल? का प्रवास करायचा आहे? प्रवास का करायचा आहे? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं ठीक आहे, का करायचं आहे? काय गरज आहे? गुड है ना. रिलेशन जे आपण जे म्हटलं ना, शिक्षणातनं काय म्हटलेलं आहे, परिवारामध्ये जगणं, समाजामध्ये जगणं, निसर्गासोबत जगणं. जर मला जगण्यासाठी जर एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचं असेल, जसं तुम्हाला इथे यायचं आहे, समाजामध्ये काम करणं, शिक्षण संस्था म्हणजे समाजाचा एक तो पार्ट आहे है ना. तर इथे मला यायचं आहे, तर मला ते व्हेकलची गरज आहे. तर मग कार कशासाठी? तर मग मी एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना मला मोमेंटसाठी एक गरज आहे, तर त्यासाठी ती काय गरज आहे की मग माझं पार्टिसिपेशन हे लार्जर ऑर्डरमध्ये म्हणजे परिवार आणि समाजामध्ये व्यक्त होण्यासाठी मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, त्यासाठी व्हेकल. की निसर्गाला एक्सप्लॉइट करण्यासाठी व्हेकल. आता काय करतो आपण? घेतली गाडी आणि म्हणजे घरात भांडण करायचं आणि एक्सप्लॉइट कोणाला करायचं? निसर्गाला करायचं. आणि परत घरी येऊन भांडण करायचं. मग त्यासाठी का? त्यासाठी व्हेकल. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्याला कळाल्या तर आपण त्यातनं बाहेर येऊ शकतो. पण स्टील अगेन विल कम बॅक टू दिस पॉइंट है ना. तर आपल्याला असं वाटतंय का की जस्ट थ्रू दिस फिजिकल फॅसिलिटी ना आपला एफर्ट जातोय की काय? म्हणजे मग किती वेळ वी आर जस्ट गिव्हिंग टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दॅट हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी, आणि किती वेळ आपण सुविधा आणि संग्रहासाठी देतो? काय वाटते तुम्हाला? सुविधा आणि संग्रहासाठी खूप वेळ देतो आपण किंवा मॅक्झिमम देतो, पण का देतोय? लक्ष जाते का? कारण कुठेतरी अशी आपली एक मान्यता आहे की सुविधा संग्रहामुळे आपण सुखी आणि समृद्ध होऊ शकतो, अशी मान्यता आहे. आणि त्या मान्यतेच्या आधारावर आपण सुखी होण्याचा प्रयत्न करतोय. नाऊ हिअर वी हॅव टू व्हेरीफाय दॅट अवर अझम्पशन. मी असं म्हणत नाही की डोंट गो विथ दिस सुविधा संग्रह ना, त्याचं राईट युटिलायझेशन करा, नथिंग बॅड. पण त्याच्यातनं सुख मिळेल तिथे आपण ओपन होऊया. तिथे कनेक्शन आहे का? नसेल तर मग कुठे जावं लागेल ते चेक करायचं. तर आपल्याला हे चेक करावं लागेल. सो हॅव वी ॲझ्युम, काय ॲझ्युम? द हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी इज गेटिंग इन्श्युअर थ्रू द फिजिकल फॅसिलिटी. मग ही अझम्पन्स आपल्याकडे आहे का? नाऊ वी हॅव टू व्हेरीफाय. म्हणून आपण सकाळपासून म्हणतोय वी शुड बी एबल टू व्हेरीफाय विदिन. आता मला माझ्या मान्यता व्हेरीफाय करावं लागतील की माझ्या मान्यता काय काय आहेत, आणि मग त्या व्हेरिफिकेशनला मग मला तिथे ओपन व्हावं लागेल. देन आय हॅव टू व्हेरीफाय देअर, आय हॅव टू बी ओपन देअर की खरंच ही मान्यता का आहे. आणि नंतर आय विल ट्राय टू एक्सप्लोर की ती मान्यता का आहे आणि ट्राय टू कम आउट फ्रॉम दॅट अझम्पशन्स. आणि देन व्हॉट एफर्ट्स वी आर मेकिंग अदर दॅन द अॅक्युमुलेशन. पण तो एक वेगळा पार्ट आहे. पण पहिला तर पार्ट हा आहे की हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटीसाठी आपलं असं मान्यता आहे की जास्तीत जास्त म्हणजे फिजिकल फॅसिलिटी असेल ना तर आपण सुखी समृद्ध होऊ शकतो. तर जास्तीत जास्त म्हणजे किती? मग त्यासाठीच आपण घराचं उदाहरण दिलं होतं.
म्हणजे किती घर असल्यानंतर तुम्ही शांत बसाल? किती मोठं घर असल्यावर तुम्ही शांत बसाल? म्हणजे किती कार असल्यानंतर किंवा कार असल्यानंतर तुम्ही शांत बसाल? किती कपडे झाल्यानंतर तुम्ही शांत बसाल? आज तो येणारच आहे, तुम्हाला कपडे मोजायचेच आहे. पण तुम्ही छान बाळा आहात है ना, चांगले स्टुडंट आहात ना, तर तुम्ही मोजलेलेच असाल पहिल्या वर्कशॉपमुळे. आणि त्याच्यानंतर तुमची भर झाली नसेल असं समजू की नाही. तर हॅवी ॲझ्युम म्हणजे हा एक एकदम थांबून है ना विचार करण्याचा प्रयत्न म्हणजे पार्ट आहे. वी नीड टू एक्सप्लोर दिस पॉइंट. आर वी ॲझ्युम है ना व्हॉट द हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी इज गेटिंग इंश्योर्ड बाय द फिजिकल फैसिलिटी. सुविधा संग्रह से मैं सुखी और समृद्ध हो जाऊंगा, ही मान्यता माझ्याकडे आहे का? जर ही मान्यता असेल तर मग त्या मान्यतेला आपण बाहेर काढूया. पण असं वाटते का? जर वाटत नसेल देन व्हॉट इज द पर्पज टू हॅव दॅट फिजिकल फॅसिलिटी? मग जर ती माझी मान्यता नसेल देन आय शुड गेट द आन्सर की देन व्हॉट टाईप ऑफ द फिजिकल फॅसिलिटी, म्हणजे शेल्टर्स ना, क्लॉथ, देन फूड, हाऊ मच इज देअर, देन इट विल इन्श्युअर माय फिजिकल फॅसिलिटी. तर ह्या गोष्टींकडे माझं लक्ष जाते का? थोडंसं थांबून आपण ह्याकडे लक्ष देऊ शकतो का की खरंच मला सुखी होण्यासाठी मी हे म्हणून मी पहिल्या सेशनला म्हटलं की मेरा जीने का बिंदू कहाँ पे है. माझं जगण्याचा बिंदू सुविधा आहे, शरीर आहे, संवेदना आहे की समथिंग एल्स. मग आपण एक सिंपल एक्झाम्पल घेतलं है ना, समजा गाईचं उदाहरण घेतलं है ना. गाईला खायला मिळालं, भरपूर मिळालं, काय करते गाय खाल्ल्यानंतर? चुगाली इथे म्हटलेला आहे, चुगा हो करते, चूज रवंथ करते. आपल्याकडे तो शब्द आहे रवंथ करते. माणसाला खायला मिळालं, चांगलं भरपूर पेट मिळालं, माणूस काय करतो? ते तरी ठीक आहे, संध्याकाळचं करतो, त्याच्यानंतर काय करतो? म्हणजे तिथे थांबतो का तो? म्हणजे एकदा प्राण्याला मिळालं की तो शांत बसतो, पण माणूस काय करतो मिळाल्यानंतर? त्याचे मग वेगवेगळे प्रश्न येतात. मग इथे आपल्याला कळतात का की वी आर द टू सेपरेट एंटिटीज है ना. आपण सामाजिक आहोत पण आपण सामाजिक प्राणी नाही आहोत. प्राणीज ॲनिमल इज डिफरंट दॅन द ह्युमन बीइंग. मग एक तो बेसिक अझम्पन्स आपल्याकडे जो काय अझम्पन्स आहे की मी सामाजिक प्राणी आहे म्हणून मी प्राण्यासारखा. मग आपण आता इथे सेपरेट करतोय. कसं सेपरेट करतोय? विथ दिस एक्झाम्पल. जर प्राण्याला जर त्याचं अन्न मिळालं तर तो एकदम शांत राहतो. माणूस काय करतो? शांत राहतो का? त्याला नाही मिळालं तर तो आपला मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि मिळाल्यानंतर काय करतो? थिंग्स अदर 100 ना काहीतरी गोष्टी अजून बाहेर काढतो तो. देर आर द लॉट ऑफ डिफरंट थिंग्स अँड फॉर दॅट वन ही स्टार्टेड फॉर दैट थिंकिंग. तो अगर आदमी की सुविधा कंप्लीट हो जाती है तो वो भूल जाता है और फिर और वो कहीं पे और जाता है. म्हणजे काय? म्हणजे हे वाईट आहे असं नाही आहे. म्हणजे काय की द ह्युमन बिईंग इज नॉट ह्युमन बिईंग. द फिजिकल फॅसिलिटी तर लागतेच, पण अदर दॅन दॅट त्याला दुसरी पण काही आवश्यकता आहे. द फिजिकल फॅसिलिटीची तर आवश्यकता आहेच, पण ती जर फुलफिल झाली तर त्याच्यानंतर पण दुसऱ्या काही अपेक्षा आहेत, तर ते दर्शवतं आहे आणि त्यामुळे आपण दुसरीकडे जातो. फॉर एक्झाम्पल, समजा घरी पती पत्नीचं भांडण आहे, भांडण झालं. आता तर इथे खूप टेम्परेचर आहे, तुम्ही आणला एसी, समजा कूलर आणला, एसी आणला,
तर किती टेम्परेचर केल्यानंतर ते घरातलं भांडण शांत होईल? काय वाटते तुम्हाला? म्हणजे किती एकदम मुलं एकदम चांगले आहेत, पटापट आन्सर कळते की अरे भाई वो आन्सर यहाँ पे नहीं मिल पाता है. मग तरी पण घरात भांडण झाल्यानंतर तुम्ही साडी आणूनच देतात. काहीतरी वस्तू, म्हणजे साडी म्हणजे काहीतरी वस्तू आणून देतात. भांडण झाल्यावर काहीतरी वस्तू आणून देणं, याला काय म्हणायचं? भांडण सॉल्व्ह करण्यासाठी एक वेगळा पार्ट आहे, वस्तू आणणं हा एक वेगळा पार्ट आहे. पण आपल्याला काय वाटते की एखादी वस्तू दिल्यानंतर ते भांडण रिझॉल्व्ह होईल, पण तेवढ्या पुरतं रिझॉल्व्ह होते, पण दुसऱ्या वेळेस जेव्हा भांडण होते तर त्या वस्तूपेक्षा दुसरी डिमांड वाढलेली असते. कंपाऊंड इंटरेस्टनी चालू होते ते. आणि इट इज व्हाईस वर्सा ऑल्सो. असं नाही की तुमच्याकडनंच, तिकडनं पण तुमच्याकडनं पण, दोन्ही होतात ते. तर इथे आपल्याला ते कळते की दीज आर द टू डिफरेंट थिंग्स. तर मानव, अगर हम मानव की बात करते हैं तो मानव में दो पार्ट है. फिजिकल फैसिलिटीज आर नेसेसरी, बट बियॉन्ड दॅट फिजिकल फॅसिलिटीज समथिंग इज ऑल्सो नीडेड. त्याच्याकडे तुमचं लक्ष जाते आणि ते प्राण्यांमध्ये नाही आहे. प्राण्यांना एकदा मिळालं की ते शांत, परत लागलं की तो परत त्यासाठी करेल आणि परत शांत. किंवा काही असं तुम्हाला समजा गायी इथे तुम्हाला खूप दिसतात, गायीचं रवण झालं, बिलकुल पोटभर मिळालं, ते गाय काहीतरी करते असं दिसते का तुम्हाला? की ते एकदम मस्त शांत बसलेले असते. माणूस काय करतो? उचापात्या करतो जास्त उलट. तर का आहे? कारण द समथिंग एल्स इज नीडेड, दॅट इट्स आर वी एबल टू फोकस. ते एल्स काय ना? तर हा एक प्रश्न विचारला, चेक फॉर युअर सेल्फ इफ यू फील हॅपी एव्हरी डे दॅट यू आर गेटिंग इनफ टू इट. तुम्हाला चांगलं म्हणजे खायला मिळते म्हणून तुम्ही हॅपी आहे असं वाटते का तुम्हाला? दररोजच मिळते ना तुम्हाला, की नाही मिळत? आतापर्यंत मिळतच आलं, याच्यानंतरही मिळणारच आहे. उलट तुम्ही पाहाल ते म्हणजे चीटी म्हणजे आपण काय म्हणतो, एकदम मुंगीचं घर ते वारुळाचं असते, म्हणजे त्यात ती अन्न साठवून ठेवते है ना, असं म्हटलंय. पण ते त्याचं ती व्यवस्था पाहावं लागेल ती काय आहे. आणि हत्ती केवढा मोठा आहे आणि किती साठवतो? कधी कळालं की हत्तीने साठवून ठेवला? आणि मग आपण तर ह्युमन बिंग आहे, तर आपण भुकेले तर मरणारच नाही, म्हणजे जीप म्हणजे राहूच म्हणजे मिळेलच आपल्याला. पण तरी पण त्यासाठी आपलं चालू आहे. So are we able to check it out that because of that getting enough food आपण खूप सुखी आहे, की फॉर द हॅपीनेस समथिंग एल्स इज नीडेड? इथे आपल्याला तो प्रश्न करायचा आहे की फॉर द हॅपीनेस समथिंग एल्स इज नीडेड की नाही. इथे आपलं लक्ष जाते की नाही? अदरवाईज आपण पहिल्या त्या स्लाइडला जातोय की वी वॉन्ट द हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी इन कंटिन्युटी, आणि ती जी आपली इच्छा आहे, जे आपली चाहना आहे कंटिन्युअस हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी, त्यासाठी आपण ॲक्युमुलेशन करत राहतोय, सुविधा आणि संग्रह. पण वन्स वी गॉट दॅट फिजिकल फॅसिलिटी, पण त्यातनं तर आपण हॅपीनेस होत नाहीये असं दिसलं. सो ही जी ड्वेल पर्सनॅलिटी आहे ना, व्हॉट वी वॉन्ट वी आर नॉट डुईंग फॉर दॅट वन, वी आर डुईंग समथिंग एल्स. का असं होते? कारण कुठेतरी ती मान्यता आहे ना की खाके हम सुखी होते हैं, आणि त्यामुळेच मग वी आर गोइंग फॉर दिस व्हेरायटी आणि चेंज. म्हणजे क्वांटिटी, पहिले क्वांटिटी 1 to 10, नंतर व्हेरायटी. हे नाही ते नाही ते, मग आपलं तेच चालू आहे का पाहावं लागेल. So the human being with the lack of physical facility,
ठीक आहे, इफ द लाइकिंग विथ दिस फूड और समथिंग, देन दे आर ट्राइंग फॉर दॅट वन, बट वन्स गेटिंग, देन वी आर गोइंग फॉर द अदर्स थिंग्स. जसं आता इथे एक एक्झाम्पल दिलं आहे, हाऊ मेनी पेअर्स ऑफ क्लॉथ वी आर हॅव्हिंग. आता तुम्ही UHV1 केलाय त्यामुळे तुम्ही ते मोजलेलेच आहे है ना, सगळ्यांना माहीतच आहे ना. मग तेवढे क्लॉथ असल्यानंतर दॅट मच पेअर ऑफ द क्लॉथ यू आर हॅव्हिंग, आर वी हॅपी? कारण काय? बिकॉज वी आर एक्सपेक्टिंग समथिंग एल्स फ्रॉम दॅट क्लॉथ. व्हॉट इज द पर्पज ऑफ द क्लॉथ? प्रोटेक्ट द बॉडी. प्रोटेक्ट द बॉडी. आणि प्रोटेक्शनसाठी 3 ऋतू आहे, 3 ऋतूचे 6 ड्रेस, कॉलेजला यायचे 2 ड्रेस, अजून 2 ड्रेस सफिशियंट. पण सध्या आपण मल्टिपल ड्रेस कशासाठी? फॅशन. फॅशन म्हणजे काय? मी वेगळा दिसायला पाहिजे ना, वेगळा दिसायला पाहिजे. बरं, ते वेगळा दिसल्यानंतर सगळेजण ॲक्नॉलेज करतात की काय, म्हणजे आपण तसे कपडे घालून गेल्यानंतर, पार्टीमध्ये समजा तसे कपडे घालून गेल्यानंतर किती लोक ॲक्नॉलेज करतात आणि किती लोक आपल्या अगेन्स्ट जातात? काय वाटते? उत्तर मिळते है ना. तर उलट आपण आपल्याला ते युनिकनेस दाखवण्यासाठी, आणि व्हाय वी आर गोइंग विथ दिस वन, बिकॉज वी आर एक्सपेक्टिंग समथिंग एल्स फ्रॉम दॅट क्लॉथ. वी आर एक्सपेक्टिंग समथिंग एल्स फ्रॉम दॅट क्लॉथ, आणि ते मिळत नाही. मग आपण ते इरिटेट होतो. कोणी पाहिलं नाही तर परत त्याला दाखवतो, अरे तुझं लक्ष नाही गेलं का, पहा ना आज मी हे घातलंय है ना, हे पहा असं आहे तसं आहे. तो म्हणतो यार ठीक आहे ना, तरी आपण त्याला दाखवतो. मग त्याला म्हणतो अरे तू असाच आहे, कधी तुझं लक्षच जात नाही है ना. मग नाचून दाखवतो, रडून दाखवतो, ओरडून दाखवतो, टू गेट द फिलिंग फ्रॉम अदर्स है ना. दुसरों से भाव पाहना, की बाबा आता तर चांगला म्हण है ना. कशाने? कपड्याने. तर वी आर ट्राइंग टू गेट दॅट समथिंग एल्स फ्रॉम दॅट फिजिकल फॅसिलिटीज, बट द फिजिकल फॅसिलिटीज, त्याची जी आवश्यकता आहे आणि त्याचा जो पर्पज आहे, दॅट इज अ डिफरंट. द फिजिकल फॅसिलिटीचा जो पर्पज आहे, दॅट इज द फॉर द क्लॉथ, द पर्पज इज व्हॉट? प्रोटेक्शन. द शेल्टर्स, द व्हॉट इज द पर्पज? शेल्टर्सचं घर कशासाठी? संरक्षणसाठी है ना. कपडे आहेत, घर आहे, जुता कशासाठी? तर प्रत्येकाचा पर्पज आहे. इट इज नॉट फॉर समथिंग एल्स. सो कॅन वी गॉट दॅट मिनिंग? सो इथे क्लॉथ बद्दल आपण सांगितलं, इफ देर वेअर द शॉर्टेज ऑफ द क्लॉथ, देन प्रॉब्लेम इज देअर. ओके, बट स्टील वी डझंट नो हाऊ मेनी वी शुड रिक्वायर. तर if we are trying to go with this physical facility, we doesn't know how much is required. म्हणजे ती आवश्यकता किती आहे ते आपल्याला कळतच नाही आहे, आणि त्यामुळे आपण ते थांबत नाही आहे. आणि असं का होतंय? कारण वी आर ट्राइंग टू, ते एकच मान्यता आहे, थ्रू दिस फिजिकल फॅसिलिटी वी आर ट्राइंग टू गो फॉर द हॅपीनेस अँड द प्रॉस्परिटी. ते फिजिकल फॅसिलिटीनी मी सुखी होऊ शकतो, फिजिकल फॅसिलिटीनी मी सुखी होऊ शकतो, या मान्यतेच्या आधारावर मी त्याच्या मागे पडतोय. आणि मग पळत असताना, फिजिकल फॅसिलिटीमध्ये पळत असताना मग कुठे जातोय? क्वांटिटी आणि व्हेरायटी. वी आर गोइंग विथ दिस क्वांटिटी अँड व्हेरायटी. मग किती घर? एक घर ठीक आहे, राहू शकतो. त्यात 4 खोली ठीक आहे, माझ्या चौघांसाठी 4, पाहुणे आले तर 1 घर. पण 2 घर कशासाठी? 2 घर कशासाठी सांगा बरं? एक माझ्यासाठी आणि एक रेंटने द्यायसाठी, भाड्यासाठी. म्हणजे मी माझा पुढचा विचार करतोय. ठीक, म्हणजे ते पण एक चांगलं आहे की बा समाजाचा एक विचार करतोय, दुसरं घर त्यासाठी. आणि तिसरं घर समजा पाहिजे असलं तर नकोच.
पण असा हा विचार म्हणजे हा ठीक आहे की बा भाड्यासाठी आणि त्यातनं बा मला पैसे मिळतील, नंतर बा माझं म्हणजे आफ्टर रिटायरमेंट मला थोडेफार पैसे मिळतील, मी समाजाला युटिलाइज करतो, दॅट्स फाईन. पण मी एका घरात राहील आणि मुलं दुसऱ्या घरात राहतील, हा विचार म्हणजे काय की ऑलरेडी मी मान्य केलं आहे की बा मी मुलांसोबत राहणार आणि मग माझं सेकंड होम पाहिजेच, म्हणजे मी माझं स्वतःचं वृद्धाश्रम बांधून ठेवलं. पण तुम्ही म्हटलं तुम्ही खूप चांगले आहेत, तुमचं चांगलं उत्तर आलं ना, भाड्यासाठी ठेवतोय मग. बट आर वी एबल टू सी दिस फॅक्ट फॉर ईच अँड एव्हरी फिजिकल फॅसिलिटी? नकळत म्हणजे नकळत हा शब्द पण म्हणजे थोडा क्वेश्चनेबल आहे, पण आपण ज्या गोष्टी करतोय, इज इट फॉर द हॅपीनेस ऑर समथिंग एल्स? तर तो एक विचार करावा लागेल, बिकॉज दॅट फिजिकल फॅसिलिटीज आर देअर ना, वी आर डुईंग समथिंग फॉर दिस फिजिकल फॅसिलिटी, but then through this physical facility we are trying to get for that happiness, but for the happiness we are not getting that happiness. मग आपल्याला सुख केव्हा मिळते? जेव्हा सपोज आपण मुलासोबत असतो, आपल्या मुलासोबत असताना त्याच्या सोबत असताना आपल्या फिलिंग्स कशा असतात? डू यू फील हॅपी ऑर नॉट? सपोज आपल्या परिवारासोबत असलो तर आपल्या फिलिंग्स कशा असतात? आपण जर समाजामध्ये आपलं पार्टिसिपेशन असतं तर आपल्या फिलिंग्स कशा असतात? सो देर आर समथिंग एल्स थ्रू दॅट वन माय फिलिंग्स कॅन बी देअर विथ रिस्पेक्ट टू द हॅपीनेस, to whom I can say that happiness. So are we able to see these two different parts? One is that I am doing something for this physical facility, but for the happiness something else is needed. The feelings part is there, and that feeling part is nothing in terms of the relations. So whenever I feel related, then I can be there along with the other person. आणि त्यासाठीच मी हे दुसरं करतोय, फिजिकल फॅसिलिटी सुविधा संग्रह कशासाठी करतोय? तर मी म्हणतो की बा मी परिवारामध्ये जगू शकला पाहिजे की नाही, पण याच्यातनं मी परिवारात जगू शकेल की नाही माहीत नाही. जर मी दुसऱ्या माणसासोबत चांगलं जगायचं असेल तर दुसरा माणूस मला दिसला पाहिजे. आय शुड फील रिलेटेड अलॉंग विथ द अदर पर्सन. सो कॅन आय एबल टू सी दिस टू डिफरंट एंटिटीज? वन इज द फिजिकल फॅसिलिटी अँड सेकंड इज द अदर पार्ट है ना, समथिंग मोर इज रिक्वायर्ड. दॅट अदर पार्ट, आर यू एबल टू सी दिस अदर पार्ट? So this physical facility is needed, but this something more is required, है ना. जसं आता इथे दिलेलं आहे, unhappiness in family, it is due to the physical facility, lacking of physical facility, or due to the lack of fulfillment in relationship. काय वाटते तुम्हाला? तुम्ही जर सुखी व दुःखी है ना, दुःखी होतात ड्यू टू दिस लॅक ऑफ फिजिकल फॅसिलिटी और ड्यू टू द लैक ऑफ फुलफिलमेंट ऑफ रिलेशनशिप्स? संबंध का निर्वाह न होने के कारण हम दुखी है, या फिजिकल फैसिलिटी में सुविधा के अभाव में ज्यादा दुखी है? क्या लगता है? फुलफिलमेंट इन रिलेशनशिप म्हणजे संबंध में हम निर्वाह नहीं कर पा रहे इसलिए दुखी है, पण संबंध में निर्वाह नहीं कर पा रहे इसलिए दुखी है, और उसके लिए कार्यक्रम क्या है? संबंधात आपलं जमत नाही आणि त्यासाठी कार्यक्रम काय आहे? तर एका माणसाचं दुसऱ्या माणसासोबत जमत नाही तर त्याच्यात आपला कार्यक्रम काय पाहिजे की त्याच्यासोबत जगणं, ना की सुविधा. आपल्याला काय वाटते, जर सुविधा पुरवल्या म्हणजे तो माणूस सुखी होईल आणि मी पण सुखी होईल. तर हा जो कॉम्बिनेशन्स आहे, दिस इज व्हॉट की ड्यू टू दिस फिजिकल फॅसिलिटी समवन मे गेट हॅपी, अँड व्हाय दिस इज ड्यू टू द फिजिकल फॅसिलिटी समवन मे गेट हॅपी? असं का वाटते? बिकॉज ती माझ्यात मान्यता आहे की बिकॉज ऑफ फिजिकल फॅसिलिटी आय एम गेटिंग हॅपी, आणि ही मान्यता असल्यामुळे मला असं वाटतं की दुसऱ्याला पण तसंच वाटते. जैसा मैं हूं वैसा ही मुझे लगता है की दुसरा भी है. मग मला जर असं वाटत असेल की सुविधा संग्रहाने मला हॅपीनेस मिळतं, तर मी पण तसंच दुसऱ्याला समजतो की दुसऱ्याला पण तोही सुखी तसाच होईल. आर वी एबल टू चेक दिस फॅक्ट की unhappiness in the family is due to more in physical facility or the lack of fulfillment in the relationship? मग आता मुलगा रडला, आपण काय आणून देतो? चॉकलेट, आईस्क्रीम, पिझ्झा. आपण विचारतो
काय कारण आहे? म्हणजे तो रडला म्हणजे त्याला ही नीड्स द अटेन्शन फ्रॉम द अदर्स. ही नीड द अटेन्शन फ्रॉम द अदर ह्युमन बिंग. अदर ह्युमन बिंग म्हणजे आई पण असू शकते, बाबा पण असू शकतो. बट ही नीड्स और शी नीड्स द अटेन्शन फ्रॉम द अदर्स. आपण काय करतो? आपण चॉकलेट देतो, हा ना, हे देतो. मग तो मोठा झाल्यावर म्हणजे आपण त्याला वेळ देतो का लहानपणी? तो मोठा झाल्यावर मग आपल्याला काय देतो? तो पैसेच देतो. आपण वेळ मागतो, तो म्हणतो वेळ नाही माझ्याकडे. हर कर्म फलवती होत आहे. जसं कर्म करा तसं ते रिफ्लेक्शन येणार आहे. म्हणून वृद्धाश्रम वाढते हा मुलांचा प्रॉब्लेम नाही, हा त्या पालकांचा प्रॉब्लेम होता, म्हणून ते वृद्धाश्रम वाढले. आता सगळा दोष आपण मुलांना देतो. आजकालची मुलं अशी, तुम्ही ते लहान असताना तुम्ही त्यांना वेळ दिला नाही, आता ते मोठे झाले, आता त्यांच्याकडे वेळ नाही, त्यांच्याकडे पैसा. ते म्हणतात पैसा बोलो कितना चाहिए. पुण्यामध्ये AMC केलेले आहे हॉस्पिटलचे. ते 6-6 महिन्यात त्यांना नेतात, गाडीत सोडून आणतात. ते म्हणतात टाइम नाही, AMC केलेला आहे मग चेकअप. कारण लहानपणी आपण काय केलेलं आहे? तो रडला, त्याला आई पाहिजे, त्याला बाबा पाहिजे, आपण काय दिलं त्याला? ते रिफ्लेक्शन येणारच. मग इथे है ना, जो अनहॅपीनेस म्हणजे जे अटेन्शन आहे ना, इट इज ड्यू टू द फिजिकल फॅसिलिटी ऑर द फुलफिलमेंट ऑफ द रिलेशनशिप. ते आपल्याला समजून न घेतल्यामुळे मग ते प्रॉब्लेम्स नंतरचे क्रिएट होतात. अँड दॅट्स वाय आता आपण इथे थांबून है ना, म्हणजे इथे थांबून आपण विचार करतोय की एक्झॅक्टली रियालिटीमध्ये आहे तरी काय. म्हणून जिथे आहे, जिथे मला जायचं आहे, तर जिथे मी आहे तिथे आता थांबतोय आणि जिथे जायचंय त्यासाठी मी स्टेप्स पाहतोय, तर मला सोल्युशन्स मिळतील. सो हिअर आर वी एबल टू चेक दिस फॅक्ट? है ना, इथे आपल्याला आन्सर मिळते पण आहे है ना. हाऊ मच टाइम अँड एफर्ट्स वी आर इन्व्हेस्टिंग. आता पहिल्या ह्याच्यात तर कळालं की कशामुळे प्रॉब्लेम्स आहेत. इट इज ड्यू टू द फिजिकल फॅसिलिटी और ड्यू टू द फुलफिलमेंट ऑफ द रिलेशनशिप कळालं. पण आता टाइम किती इन्व्हेस्ट करतोय? हाऊ मच टाइम वी आर गिव्हिंग? नाउ वी गॉट इट की ओके, ड्यू टू द लॅक ऑफ फुलफिलमेंट ऑफ द रिलेशनशिप द प्रॉब्लेम्स आर देअर. नाउ हाऊ मच टाइम इज गिव्हन टू होम? फिजिकल फॅसिलिटीज साठी किती वेळ देतोय आणि संबंध समजून संबंधामध्ये जगण्यासाठी किती वेळ देतोय? काय वाटतंय? प्रॉब्लेम कुठे आहे? संबंधांमध्ये. वेळ कुठे देतोय? पैशामध्ये. म्हणजे जहां पे प्रॉब्लम्स है वहां पे हमारा ध्यान ही नहीं है ना. और ऐसा क्यों? कि हमारा एक अजम्पशन है, बिकॉज ऑफ द फिजिकल फैसिलिटी हम सुखी होते, तो हमें ऐसा लगता है बिकॉज ऑफ फिजिकल फैसिलिटी आगे वाला भी सुखी हो सकता है. आणि म्हणून मुलगा रडला की आपण काय देतो? चॉकलेट. आता पण आपण समजा घरी असलो है ना, आपण तो पेपर वाचतो, तो जवळ आला तर आपण त्याला काय देतो? मोबाईल देतो, खेळ बाबा पण मला हे करू. आपण इथून गेल्यानंतर आपण मोबाईल किंवा टीव्ही. आता त्या IPL मॅच पण चालू आहे, किती जण पाहतात त्या IPL मॅच? आता खूप कमी हात येतील ना, पण कालची कोणती मॅच आहे तर सगळ्यांना लगेच माहीत असेल. कोण जिंकलं हे पण माहीत असेल की नाही? काल मुंबईची होती ना मॅच. आणि मला वाटतं हैदराबाद हरलं ना, जिंकलं हे पण माहित आहे, कारण पाहिलं आहे ना. आणि हे पाहत असताना, मी पाहत असताना कोणी मध्ये आलं तर आपण काय करतो? मग खूप छान बोलतो ना. मी काही काम करत असताना, मी मोबाईलवर असताना, मी टीव्हीवर असताना मी खूप छान बोलतो बाजूच्याची. आणि मुलगा जर टीव्ही पाहत असला, मुलगा जर मोबाईलला असला तर आपण त्याच्याशी कसं बोलतो? आणि त्याने जर उत्तर तसं दिलं तर आपल्याला का राग येतो मग? कारण त्याच्यासाठी ते महत्वाचं आहे.
तुमच्यासाठी जशी IPL महत्वाचा आहे त्याच्यासाठी तो टोरीमान महत्वाचा आहे, कारण तुम्हीच त्याला शिकवलंय ना. तुमच्याजवळ वेळ नव्हता म्हणून तो टोरीमान, आता त्याचा टोरीमान जवळचा झाला, त्याचा तो मित्र झालाय. त्याला आता दुसरे मित्र नकोय, तो त्याचा मित्र आहे. मग टोरीमानला आता गर्लफ्रेंड आली म्हणून त्याला गर्लफ्रेंड पाहिजे. मग आता तुम्हाला कळालं की मुलांचे प्रॉब्लेम कुठनं सुरुवात झाले. तर मुलांचा प्रॉब्लेम मुलगा नाही आहे, मुलांचा प्रॉब्लेम पालक आहे. तुम्हीच त्याच्या हातात दिलं ना. तो जेवत नाही, मग त्याच्या हातात काय देता तुम्ही, आणि मग तो जेवतोय. आणि मोबाईलमध्ये काय दाखवतोय, झालं त्याचे ते मित्र की नाही. तर हे असे म्हणजे व्हॉट आर वी एबल टू डिफरन्शिएट दिस टू फॅक्ट्स. वन इज द फिजिकल फॅसिलिटी, सेकंड इज द संबंध. संबंधांमध्ये जगण्यासाठी मला संबंधामध्येच जावं लागेल. संबंधांमध्ये जगण्यासाठी मला संबंधचा निर्वाह करावा लागेल. आर वी एबल टू सी दी. संबंधांमध्ये जाण्यासाठी फिजिकल फॅसिलिटी हा एक पार्ट असू शकतो, बट इट इज नॉट ओनली द पार्ट. पहिले मला संबंधांवर काम करावं लागेल आणि मग फुलफिल एक्सप्रेशनसाठी, म्हणजे माझं प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करण्यासाठी मला ते संबंधचा निर्वाह करावा लागेल आणि एक्सप्रेशनसाठी काहीतरी द्यावं लागेल. ते एक्सप्रेशन आहे. मग त्या एक्सप्रेशननी प्रेम निर्माण होईल असं जर केलं तर तो क्वेश्चनेबल. आर यू गेटिंग दिस टू पार्ट. आणि हे दोन पार्ट आपण मिक्सअप करतोय दॅट. आणि हा बेसिक अझम्पशन्स आपल्याकडे आहे का आपल्याला व्हेरीफाय करावं लागतंय. आणि दीज आर द बेसिक वन. आर वी एबल टू सी दिस टू डिफरंट थिंग्स. आणि इफ वी आर एबल टू सी दिस टू डिफरंट थिंग्स, नाव वी आर ट्राइंग टू डिफरन्शिएट दिस पार्ट, की दिस इज वन a separate entity and this is what a separate entity. Are we able to see these two different parts? काय वाटते तुम्हाला, दोन पार्ट आहेत की नाही. संबंधांमध्ये जगणं वाटते की नाही जगत. म्हणून सकाळी पण एक सांगितलं की हर मानव संबंध में जीना चाहता है. की असं कोणाला वाटते की नाही सर मी एकटा बरा आहे असं कोणी आहे का कोणी. म्हणजे मी म्हणतो तो एकटा पण नाहीये, तो संबंधामध्ये आहेच. तो मानवासोबत नाहीये पण मानवेतर प्रकृतीसोबत तर आहेच, म्हणजे तो संबंधांमध्ये आहेच. म्हणजे असा तो एकटा नाहीच आहे. हा तुम्ही मानवापासून दूर जाऊ शकतात पण निसर्गासोबत तर आहातच, म्हणून संबंधामध्ये आहेच. म्हणून जे सेंटेन्स आहे की हर मानव संबंध में जीना चाहता है, तिथे पण व्हेरीफाय करावं लागेल की तो संबंध आहेच आपला. तर मानव जर पाहिला तर इथे आपल्याला चेक करावं लागेल की हम सुविधा जुटाने के लिए कितना समय और प्रयास लगा रहे और संबंध के निर्वाह के लिए कितना समय और प्रयास लगा रहे. काय वाटते तुम्हाला. सो अनहॅपीनेस इज ड्यू टू द लॅक ऑफ फुलफिलिंग रिलेशनशिप अँड द मोर टाइम इज गिवन टू हुम फिजिकल फॅसिलिटी. म्हणजे टोटली कॉन्ट्रॅस्ट आहे ना हे, की द प्रॉब्लेम इज म्हणजे काय होईल, प्रॉब्लेम म्हणजे या हाताला लागलेला आहे आणि मी काय करतोय, या हाताला मलमपट्टी करतोय. हात बरा होईल. द प्रॉब्लेम इज देअर अलॉंग विथ द रिलेशनशिप, बट आय एम ट्राइंग टू गेट द फिजिकल फॅसिलिटी आणि मी याच्यावर काम करतोय. अँड टू आर डिफरंट थिंग्स. द फिजिकल फॅसिलिटीज नी ते हॅपीनेस मिळेल तो थोडासा व्हेरीफाय करण्याची गरज आहे. आय एम नॉट सेइंग की वी आर नॉट गेटिंग, पण व्हेरीफाय करू शकतो. आर वी एबल टू सी दिस फॅक्ट. द अनहॅपीनेस इज मोर ड्यू टू द लॅक ऑफ फुलफिलमेंट इन रिलेशनशिप. द मोस्ट ऑफ द टाइम अँड द एफर्ट्स आर गेटिंग स्पेंट ऑन द फिजिकल फैसिलिटीज. सो तो मानव के लिए फिर बोथ आर रिक्वायर्ड. संबंध की भी आवश्यकता है और सुविधा की भी आवश्यकता है. मग सुविधाची पण आवश्यकता आहे, द नीड्स, अँड संबंधाची पण आवश्यकता आहे. नाउ द नीड्स आर डेफिनेट. ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. द नीड्स आर डेफिनेट, ते पण आपल्याला करणं. तर आता सध्या प्रॉब्लेम्स काय आहे की वी डझंट नो द नीड्स आर डेफिनेट. मग आपल्याकडे काय एक मान्यता आहे, खूप मान्यता आहे.
म्हणजे साधन काय म्हटलेलं ती एक म्हण आहे ना, साधन सीमित और काय आठवतंय कोणाला? आवश्यकता अनंत है, साधन सीमित है. ही म्हण आहे की नाही? ऐकली आहे? नाही? आवश्यकता अनंत आहे आपल्या आणि साधन सीमित आहे. पण आता इथे म्हणतो की आवश्यकता आपल्या डेफिनेट आहेत, आवश्यकता डेफिनेट आहे आणि जे साधन आहे ते पर्याप्त आहे. साधन पर्याप्त आहे आणि आवश्यकता निश्चित आहे ही किंवा जे सध्याची जी मान्यता आहे की आवश्यकता असीम है और साधन सीमित है. म्हणून आपल्याला उदाहरण दिल्याच पाहिजे. काय देतात की ही अर्थ है ना, आपल्याकडे अर्थ आहे. तर आता सध्या जर अमेरिकन लाईफस्टाईलने जर आपण जगायचं म्हटलं आज, तर आपल्याला 3 पृथ्वी लागतील अशी सध्याचं निष्कर्ष आहेत. हे कोणी ऐकलं? गुगल सर्च करा आणि यू जस्ट चेक इट आउट. जर अमेरिकन स्टाईलनी जर आपण जगायचं म्हटलं पूर्ण जगाने, तर 3 पृथ्वी लागतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून मग अमेरिका काय म्हणतंय की नाही, आम्हीच तसं जगणार, तुम्ही तसं जगायचं नाही. मग त्यांचं जगणं ते क्वेश्चनेबल ठेवावं लागेल. कारण एक्सप्लॉयटेशन म्हणजे एक अमेरिका हे फक्त एक आपण उदाहरण घेऊया, कोणता पण दुसरा देश असं म्हणूया. त्यांनी 15-20 वर्षापूर्वी जे समजा इलेक्ट्रॉनिक वेस्टेज ना, what they thought that की the electronic wastage that should get dumped into the other part of the earth, म्हणजे त्यांना प्रॉब्लेम येणार नाही असं त्यांचं 20 वर्षापूर्वी होतं. and then they dumped that electronic wastage into the Africa as well as Asian countries. प्रॉब्लेम काय आला नंतर? 15 वर्षानंतर सर्वात जास्त प्रॉब्लेम्स आता त्या कालखंडात आलेला आहे, कारण ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे आणि सर्वात जास्त प्रॉब्लेम तिथे येतात. मग त्यांना आता कळालं आहे, म्हणून ते एक कन्व्हिनियंट ट्रूथ म्हणून आपण 5व्या दिवशी पण किंवा 4थ्या-5व्या दिवशी एक पाहूया की व्हॉट एक्झॅक्टली द रियालिटी. तर वी हॅव टू थिंक ना की सुविधांची गरज किती आहे आणि मला लागेल म्हणून दुसऱ्याला लागणार नाही. तर तो एक क्वेश्चनच आहे की वी डझंट नो हाऊ मच दॅट फिजिकल फॅसिलिटीज आर निडेड. नाऊ वी आर प्रपोजिंग व्हॉट वी आर प्रपोजिंग. द फिजिकल फॅसिलिटीज आर डेफिनेट and there is a sufficient साधन, म्हणजे दॅट फिजिकल फॅसिलिटी म्हणजे जे साधन आहेत ते सफिशियंट, पर्याप्त. साधन पर्याप्त है ना आणि आवश्यकता निश्चित आहे हे आपण सांगतोय. तर वी कॅन एक्सप्लोर फॉर दिस फॅक्ट. सो फॉर द ह्युमन बिंग द सुविधा भी आवश्यक है ॲज वेल ॲज द संबंध भी आवश्यक है. आणि देन वी कॅन व्हेरीफाय the difference between this human being and the animals. For the animals only physical facilities are needed, but for the human being both are needed. Okay? But apart from these two, physical facility as well as the relationship, we doesn't know how much physical facility is needed. आवश्यकता किती ना, what exactly the relations, how that relation should be fulfilled, we doesn't know that part, and that is what the understanding part. So we have not understood to whom we are calling as a physical facility. We have not understood how much physical facilities are needed. We have not understood how that physical facility that should be created, and that's why the problems are there. So we have not understood this physical facility as well as we have not understood the relation. What are the relations? The संबंध भी डेफिनेट है. तो निश्चित संबंध है और निश्चित संबंध में निश्चित अपेक्षा है. तर ते संबंध पण निश्चित आहे, संबंधांचा उदरनिर्वाह पण होऊ शकतो. सो वी डझंट अंडरस्टूड दॅट पार्ट. सो थर्ड पार्ट इज दॅट अंडरस्टँडिंग, टू whom we are calling as the right understanding. So we have not understood what exactly it is. We have not understood what exactly it is. That much we doesn't know how much it has to be there. आपल्याला हे कळालंच नाही की व्हॉट एक्झॅक्टली इट इज, व्हाय इट इज,
आणि त्याच्यामुळे देर इज अ प्रॉब्लेम अलॉंग विथ दिस हाऊ अँड हाऊ मच ऑल्सो. सो वी हॅव नॉट अंडरस्टूड दिस पार्ट अँड दॅट्स वाय द प्रॉब्लेम हिअर. So this is what the right understanding. To know what it is, to know the purpose, that is what the understanding. रिलेशन पण आपल्याला कळालं नाही, त्यामुळे इथे जगू शकत नाही. फिजिकल फॅसिलिटी पण कळालं नाही, त्यामुळे त्याच्यात पण जगू शकत नाही. आणि आपला पूर्ण वेळ कुठे जातोय? फिजिकल फॅसिलिटी. मग आपला प्रॉब्लेम कुठे आहे? ना आपण फिजिकल फॅसिलिटी, ना रिलेशन, ना अंडरस्टँडिंग. पण हे प्रपोजल माझ्या साईडने. तुम्ही म्हणाल सर मग आम्ही एवढं वर्ष हेच केलं का? तुम्ही तर काय सांगताय की हे पण नाही केलं, ते पण नाही केलं, मग आम्ही काय करतोय? की नाही? इकडे लक्ष जाते. आपण करतोय पण काय, कशासाठी काय करतोय तेच आपलं लक्ष नाही. म्हणजे वी आर देअर टू ॲक्युमुलेट दॅट फिजिकल फॅसिलिटी, बट फॉर व्हॉट वी आर डुईंग इट ते आपलं लक्ष नाही. वी डझंट नो द नीड्स ना, आवश्यकता काय आहे ना, आवश्यकता किती आहे, त्या कशा घ्यायच्या. वी डझंट नो दॅट वन. अँड दॅट्स वाय टू क्रिएट दॅट फिजिकल फॅसिलिटी देर इज अ एक्सप्लॉयटेशन ऑफ द नेचर. तिकडे आपलं लक्षच नाही आहे. जसं पाण्याची गरज आहे, पाण्याची गरज आपल्याला आहे, त्यासाठी आपण काय करतोय? म्हणजे पाण्याची गरज आहे पण पाण्यासाठी काय करतोय? कारण ते अंडरस्टँडिंगच नाही आहे. संबंधांमध्ये जगायचं आहे पण संबंधांमध्ये कसं जगायचा एक पण कोर्स नाही आहे. आज आपण इंजिनियर तयार करतोय. इंजिनियर माणूस आहे की मशीन आहे? काय वाटते तुम्हाला? माणूस आहे ना. तर एक माणूस दुसऱ्या माणसासोबत जगण्यासाठी काही कोर्स तर हवा. म्हणजे एक तो माणूस त्या मशीन सोबत काम करण्यासाठी तुमच्याकडे 35 कोर्स आहे, पण तो माणूस दुसऱ्या माणसासोबत कसा जगायला पाहिजे त्यासाठी एक पण कोर्स नाही. आणि नंतर त्या मुलाला म्हणतो की जा समाजात काम कर, नंतर त्या मुलाला म्हणतो जा लग्न कर. आज तो मुलगा तयारच नाही. तो म्हणतो मला माहीतच नाही काय आहे. म्हणून आज मुलं लग्न करायला तयार नाही. आणि आपण दोष कोणाला देतोय? उठसूट आपण दोष कोणाला देतोय? आजची पिढी ही अशी आहे. अरे त्याला घडवलं कोणी? तुम्ही काय केलं त्यांच्यासाठी? एक कोर्स तरी आहे का त्याला की कसं बाबा तू दुसऱ्या माणसासोबत जग ना, परिवारामध्ये जग ना, बायकोसोबत पतीसोबत जग. एक कोर्स तरी आहे का? आणि त्याला सरळ आपण आणलं आणि घातलं इथे आणि म्हणतो जग आता. मग त्याला हेच माहित आहे की हे दिलं की हेच करायचं. तो पण याच्यासाठी पडतो. मग दोघंही पडतात. दोघंही पळून पळून अलग होतात. कारण त्यांना कळालंच नाही की दोघांनी एकत्र यायचंच कुठे, एकत्र येऊन करायचं काय. काय वाटते तुम्ही? तर सो दिस वी आर गिव्हिंग अ लॉट ऑफ टाइम्स फॉर दिस फिजिकल फॅसिलिटी. वी वॉन्ट टू बी हिअर. पण हे काय आहे हे आपल्याला कळालंच नाही. द पर्पज माहीत नाही. व्हॉट इट इज, ती व्यवस्था काय आहे ते माहीत नाही. द रियालिटी आपल्याला माहीत नाही. आणि बेस आहे. इथे आपण जातोय, तिथे पण मार खातो, इथे जातो, इथे आपण पण मार खातो, निसर्गालाही मार देतो. आणि मग उत्तर देतोय की टेम्परेचर वाढत चाललंय, पाणी नाही. मग दोष कोणाला? एकदम सरकारला. आपण काय करणार? मी काहीच नाही करू शकत. सरकार कोण? मी पार्ट आहे का की अलग आहे? मी गव्हर्नमेंटचा पार्ट आहे की नाही? मी की मी काही अलग एंटिटी आहे? सो वी शुड एबल टू चेक इट आउट. दीज आर द 3 डिफरंट थिंग्स ना. हे आपण एक्झाम्पल घेतलंच आहे ना, आर्ग्युमेंट्स आणि हे असं. मग परत परत मार खातो, परत परत सॉरी म्हणतो, परत परत रिपीट करतोय. बट these are the 3 different things: the physical facility, no, right understanding, and then the relations. तर यामध्ये मग काय वाटते तुम्हाला? ह्या तिन्ही गोष्टी लागतात की तुम्ही म्हणाल नाही नाही सर
फिजिकल फॅसिलिटीने होऊ शकते. और समथिंग इज रिडंडंट, याच्या व्यतिरिक्त काही लागेल का? काय वाटतं? तिन्ही गोष्टी लागतील. मग प्रायोरिटी कोणाला द्यायची? म्हणजे समजून घेणं है ना, समजून घेणं पहिला पार्ट, देन रिलेशन्स और फिजिकल फॅसिलिटी. 2 नंबरला काय? समजून काय घेणार? पहिले फिजिकल फॅसिलिटी की पहिले रिलेशन्स? रिलेशन्स. आणि नंतर सो ऑल आर वी वर्किंग ऑन दिस 3. तिघांवर काम करतोय. आणि जर म्हणजे करायचं असेल तर टू हुम वी शुड गिव्ह द प्रायोरिटी. तर जर थांबून जर विचार केला, देन नाव वी कॅन एबल टू सी दॅट की कुठेतरी राहून जाते, कुठेतरी एखादा पार्ट राहून जातोय. तो काय पार्ट राहून जातोय? तर लक्षात येते की वी आर वर्किंग फॉर दिस फिजिकल फॅसिलिटी बट वी डझंट नो व्हॉट एक्झॅक्टली इट इज, हाऊ मच टू बी देअर. वी डझंट नो द नीड्स फॉर दॅट वन. ओके, here the question is there, we have not known and then we doesn't know how to be there, and that is what the right understanding. So the first should be given to right understanding, second should be the relations, and third should be the physical facility. इथे थांबू शकतो. म्हणजे आपण तुमचे काही जर प्रश्न असतील की नाही सर तुम्ही काहीतरी वेगळंच आणलं आहे इथे, कारण आपण पहिल्याच सेशनला म्हटलं की इट इज अ प्रपोजल. तुम्ही प्रपोजल म्हणून ऐकताय की ठीक आहे सर तुम्ही सांगताय म्हणून आज तरी हो म्हणून देतो, नंतर पाहू काय करायचं, असं ऐकताय? काय वाटतंय? मग आपल्याला once we understood the relations, I can be there along with the family, and when I will be there along with the family, then suppose मी जर माझ्या मुलासोबत असेल तर what are my feelings? It is in tune along with that my kids. If I am there along with the family, then that feelings are in tune, and that in tune along with everyone, that in tune म्हणजे that feelings we are calling in terms of the happiness. आपण त्याला एक्सप्लोर करू, but that is what the mutual happiness. So if I understood what exactly the relation and then I am expressing, I am fulfilling that relationship, so that is resulted in terms of the mutual happiness. The same thing, if I understood what exactly the physical facility and then I am there along with the physical facility, I can fulfill my needs as well as I will ensure the nourishment of the nature also. By nurturing of the nature, I can fulfill my needs also. If I understood that physical facility, जसं अन्न, food is for what? Nurturing my body. If I understood this sentence, then I will ensure to get the sufficient food for me, ensuring the nurturing of the nature. मग आता माझं अन्न कसं आहे? आता माझं अन्न कसं आहे? Are we able to ensure the nourishment of the nature while ensuring the food? काय वाटते? मला तर ते 2 रुपयाची 1 रुपयाचीच पालक पाहिजे, मेथी पाहिजे. उलट त्याने फुकट दिली तरी चालते. तो एवढा मेहनत करतो है ना, आणि त्याला मी बार्गेनिंग करतो, आणि मॉलमध्ये गेल्यावर म्हणजे मला त्या श्रमाची व्हॅल्यू पण नाही, मला त्या श्रमाचं मूल्यांकन पण करता येत नाही. एखाद्याचा श्रम, त्या श्रमाचं मूल्यांकन माझ्याजवळ नाही आहे, आणि मी फक्त ते मॉलमध्ये गेल्यावर मी बोलू शकत नाही, म्हणून तिथे ते
10 रुपयाची वस्तू मी 100ला घेऊन येतो आणि इथली 100 रुपयाची वस्तू फुकटमध्ये दिली तरी मला पाहिजे असते. कारण काय, मला तो श्रम दिसत नाही. सो हे if I'm able to see this nurturing and nourishment, I'm able to see that physical facility, the needs, then I will ensure while fulfilling my needs, माझ्या आवश्यकता फुलफिल करत असताना मी इन्श्युअर करेल की धरती पण नरिश आणि नर्चर राहील. संवर्धन आणि संरक्षण धरतीचं राहील. त्या प्रकारे माझं फिजिकल फॅसिलिटी, मग त्या प्रकारे माझे कपडे, त्या प्रकारे माझं घर, त्या प्रकारे माझं जे अन्न, त्या प्रकारे माझं सगळं. नाहीतर एक्सप्लॉइट करने वाले का एक्सप्लॉइट होना अनिवार्य है. मग तुम्ही असं म्हणू नका मी तर खूप छान आहे, माझं असं का होते. आपलं हे नेहमीचं वाक्य आहे ना, मी तर खूप छान आहे पण सगळं मलाच भोगावं लागतं, सगळं काही माझंच होते. कारण माझं लक्ष नाही आहे. माझं लक्ष नाही कुठे कुठे माझं एक्सप्लॉयटेशन करतो. आणि त्यासाठी आपण पहिल्या सेशनपासून म्हणताय की एक्सप्लोर विदिन ना, सजग राहा. ट्राय टू सी विदिन, काय की मी कुठे आहे आणि मला कुठे जायचं आहे. ट्राय टू सी विदिन की व्हेअर एक्झॅक्टली आय एम अँड व्हेअर एक्झॅक्टली आय वुड लाईक टू गो. द मोर अँड मोर अवेअर विदिन, मग मला कळेल. द मोर अँड मोर अवेअर, मग मला कळेल की मी कुठे आहे आणि मला कुठे जायचं आहे. आणि मग तिथे कळेल की अरे ठीक आहे. म्हणजे मग ते कळणंच हे 99 प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह करणार आहे. द मोमेंट वी गॉट इट, येस दिस इज व्हॉट आय एम, तुमचा चांगला होण्याचा मार्ग सुरू झाला. आणि 99% तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. पण ते कळणं महत्वाचं आहे. मग आपल्याकडे दुसरी म्हण आहे, कळत नाही पण वळत नाही. कळते पण वळत नाही. आणि ते छान छान आपण आपल्यासाठी म्हणीत करून ठेवलेलं आहे असं. कारण जबाबदारी मला घ्यायची नाही. निर्णय माझा पण जबाबदारी माझी नाही. निर्णय घेईल पण तोही दुसऱ्याला लागेल की याच्यामुळे चांगलं झालं, माझ्यामुळे वाईट झालं, हा असा केला, त्यांनी असं म्हटलं, त्यांनी केलं म्हणून वाईट झालं, पण मी एकदम छान, बाकीचे. तर नाऊ आर वी एबल टू सी, वी हॅव टू कम आउट फ्रॉम दिस, वी हॅव टू कम आउट फ्रॉम दिस फॅक्ट की आर वी एबल टू सी की मी कुठे आहे. मी इथे फिजिकल फॅसिलिटीच्या वेळेस मी कुठे आहे ना, रिलेशनच्या इथे मी कुठे आहे, मग या अंडरस्टँडिंगला मी कुठे आहे आणि मला जायचं कुठे आहे. मी तुम्हाला परत सांगतोय की द मोमेंट वी गॉट इट, मी कुठे आहे, मला जाण्याचा मार्ग कळतोय. सध्या मी त्या इथे जो आवेश, बेहोश आणि याच्यात इतका आहे की मलाच कळत नाही की मी कुठे आहे. आणि त्यामुळे ते प्रॉब्लेम्स. आणि त्यामुळे म्हटलंय की खाली होके है ना, खाली होके की ठीक आहे भाऊ, आता तर म्हणजे आतापर्यंत नव्हतं ठीक आहे, पण आता तर मला कळते. आतापासनं मी पाहतोय, आतापासनं मी करेल, आतापासनं मी संबंधांमध्ये, आतापासनं मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन. मग मी समजून घेण्याच्या प्रयत्नामध्ये मी परिवारामध्ये पण जगू शकतो आणि निसर्गासोबत पण जगू शकतो. आणि म्हणून माझं उत्तर येते की आता मी जगत नाही, मी जिंदा आहे. मग आता मी जगण्याचा माझा प्रयास सुरू होईल. मग जिंदा होने से जीने की तरफ मेरी यात्रा. मग खरं मी जगण्यासाठी माझे प्रयास केव्हा, टू अंडरस्टँड आणि टू गो विथ दिस रिलेशन्स अँड टू गो द फिजिकल फॅसिलिटी. मग मला काय समजून घ्यायचं आहे, मला काय समजून घ्यायचं आहे, मला संबंध समजून घ्यायचा आहे, फिजिकल फैसिलिटी समझून घ्यायचा है. तो जहां तक मेरे जीने का फैलाव है वो समझने की वस्तु है. तो मेरा जीने का फैलाव कहाँ तक है, माझं जगणं कुठपर्यंत आहे, माझं जगणं माझ्यामध्ये आहे, माझं जगणं परिवारामध्ये आहे, माझं जगणं समाजामध्ये आहे, माझं जगणं निसर्गासोबत आहे. तर जिथे जिथे माझं जगणं आहे ते माझा समजून घेणं ही माझी बाध्यता आहे, कारण मला तिथे जगायचं आहे.
तो जहां तक मेरे जीने का फैलाव है वो मेरी समझने की वस्तु है. आणि ती दॅट कंटेंट इज द कंटेंट ऑफ UHV. हे कंटेंट इथे आता ते हे दिलेलं आहे. जर समजा फक्त फिजिकल फॅसिलिटीला दिलं तर डिफ्रॉइड करतो, हे आपण उदाहरण घेतलं है ना. तर इफ वी डझंट नो एक्झॅक्टली व्हॉट एक्झॅक्टली द फिजिकल फॅसिलिटी वी आर एक्सप्लॉयटिंग द अदर्स. आणि एक्सप्लॉइट आपण केव्हा करू शकतो, डिप्राइड आपण केव्हा करू शकतो, जिसके पास जो है वो बांटेगा. आप सुखी है तो क्या बांटोगे, आप दुखी है तो क्या बांटोगे, आप डिप्राइड है तो क्या बांटोगे. तो अभी आप कैसे, जिसके पास है वो बांटे, जिसके पास जो है उसका बंटन होगा ही, बंटन होताच. इरिटेट आदमी इरिटेशन बांटेगा, अनहैप्पी वैसा ना. तो डिप्राइड आदमी डिप्राइड करेगा, एक्सप्लॉइट आदमी एक्सप्लॉइट करेगा. एंड व्हाई इट इज बिकॉज वी हैव नॉट अंडरस्टूड व्हॉट एक्झॅक्टली द रियालिटी ना. व्हॉट एक्झॅक्ट रिलेशनमध्ये पण वी डझंट नो व्हॉट एक्झॅक्टली द रिलेशन, आणि आपण संबंधांमध्ये जगण्याचा प्रयत्न करतोय. एंड दैट्स व्हाई वी आर अनहैप्पी. एंड फिर अनहैप्पी दूसरे आदमी को क्या करेगा, हर वैसे फिर जी रहे. So this is what we are saying, the human consciousness. To be there in physical facility, that is the animal consciousness, because the animal only needed the physical facility. But to be there with this all three, physical facility, relations and the right understanding, that is the human consciousness. So to move from that one place, to move from this animal consciousness, to move from this animal consciousness towards the human consciousness, that is what the transformation, and that is what the education. This is the transformation process. Which transformation process? To move from the one type of the consciousness towards the another type of the consciousness. One type means to be there with only physical facility, from there to be there with all these three, right understanding, relations and the physical facility. समझ, संबंध और सुविधा के साथ, means to be there with this human consciousness. That is what the transformation. Are we making the efforts for this one? And then do we need to make the efforts for this one? This is what is needed, and this is what the content of the education. This should be the content of the education, to transform from one type of the consciousness towards the another type of the consciousness, means from the animal consciousness towards the human consciousness. यही शिक्षा की वस्तु. So role of education sanskar is to enable this transformation. आणि काय इन्श्योर करणार, राईट अंडरस्टँडिंग टू एव्हरी चाइल्ड, कॅपॅसिटी टू लिव्ह अँड द कॅपॅसिटी टू आयडेंटिफाय. म्हणजे राईट